दानिएल अध्याय 1। यहुदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुखदनेस्सर याने यरुशलेमेवर चढाई करून त्याला वेढा घातला। प्रभूने यहुदाचा राजा यहोयाकीम यास त्याच्या हाती दिले। त्याप्रमाणेच देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली। त्याने ती शिनार देशी आपल्या दैवताच्या घरी नेली आणि आपल्या दैवताच्या भांडारात ठेविली। राजाने आपल्या खोजांचा नायक अशपनज यास आज्ञा केली की इस्रायली राजकुलापैकी व सरदार घराण्यांपैकी अव्यंग, सुरूप, सर्व व्यवहारात दक्ष, ज्ञानसंपन्न, विद्यापारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यास खासद्यांची विद्या व भाषा शिकवावी। राजा खात असे त्या मिष्टान्नातून व पीत असे त्या द्राक्षारसातून त्यांचे नित्य खाणेपिणे चालून 3 वर्षेपर्यंत त्यांचे संगोपन व्हावे। ही मुदत संपल्यावर त्यांनी राजाच्या हुजुरास यावे अशी राजाने आज्ञा केली। ह्या तरुण मंडळीत यहुदा वंशातले दानिएल, हनन्या, मिशाएल व अजर्या हे होते। खोजांच्या सरदाराने त्यास येणेप्रमाणे नावे दिली। दानिएलास बेल्तशस्सर, हनन्यास शद्रख, मिखाएलास मेशक व अजर्यास अबेदनगो। राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षारस यांचा आपणास विटाळ होऊ देऊ नये असा दानिएलाने मनाचा निश्चय केला। म्हणून त्याने खोजांच्या सरदारास विनंती केली की मला यांचा विटाळ नसावा। खोजांच्या सरदाराची दानिएलावर कृपा व दया व्हावी असे देवाने केले। खोजांचा सरदार दानिएलास म्हणाला, माझा धनी राजा याने तुमचे खाणेपिणे नेमून ठेविले आहे, त्याचा मला धाक आहे। तुमच्या वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुमची मुखे म्लान झालेली त्याला का दिसावी? राजा पुढे माझे डोके उडविले जाण्याचा प्रसंग तुम्ही का आणावा? तेव्हा खोजांच्या सरदाराने दानिएल, हनन्या, मिशाएल व अजर्या यावर जो कारभारी नेमिला होता त्यास दानिएलाने म्हटले, 10 दिवस आपल्या ह्या दासांवर एवढा प्रयोग करून पहा। आम्हास खावयास शाकान्न व प्यावयास नुसते पाणी मात्र दे। नंतर आमची तोंडे पहा आणि राजघरचे अन्न खाणाऱ्या तरुणांचीही तोंडे पहा। मग तुझ्या नजरेस येईल तसे तुझ्या ह्या दासांचे कर। त्याने त्यांची ही विनंती ऐकून 10 दिवस त्याजवर हा प्रयोग केला। 10 दिवसांनंतर राजघरचे अन्न खाणाऱ्या सर्व तरुणांपेक्षा त्यांचे चेहरे अधिक सुरूप दिसून ते अंगानेही अधिक धष्टपुष्ट झाले। तेव्हा तो कारभारी त्यांचे नेमिलेले अन्न व द्राक्षारस देण्याचे बंद करून त्यास शाकान्न देऊ लागला।
या चौघा तरुणास देवाने सर्व विद्या व ज्ञान यात निपुण व प्रवीण केले. दानिएल हा सर्व दृष्टांत व स्वप्ने यांचा उलगडा करण्यात तरबेज झाला. नबुखदनेस्सर राजाने त्यास आपल्या समोर हजर करण्याची मुदत ठरविली होती. ती संपल्यावर खोजांच्या सरदाराने त्याच्या समोर त्यांना हजर केले. तेव्हा राजाने त्याचबरोबर भाषण केले. त्या सर्वांमध्ये दानिएल, हनन्या, मिशाएल व अजर्या यांच्या तोडीचे कोणी दुसरे दिसून आले नाहीत, म्हणून ते राजाच्या हुजुरास राहू लागले. ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतीत राजा त्यास जे काही विचारी, त्यात ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिषांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा 10 पट हुशार आहेत असे त्यास दिसून येई. दानिएल हा कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत तेथे राहिला.